नवीन आमदार असून सुद्धा खूप सारे प्रश्न मला मांडण्याची संधी मिळाली. पक्षाच्या वतीनं बोलणाऱ्यांच्या लोकांच्या मध्ये माझं नाव आघाडीवरती होतं, कारण सगळ्यात जास्त पक्षात यायला मी बोललोय. 293 प्रस्ताव असतील, औचित्याचे मुद्दे असतील, लक्षवेधी असेल, आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांपासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सगळ्या गोष्टी बोलण्यामध्ये मी या अधिवेशनामध्ये यशस्वी ठरलोय. चांगलं फ्रुटफुल अधिवेशन झालं असं म्हणलं तरी काय चुकीचं होणार नाही. कोणते मुद्दे चर्चेला आले आणि कोणते मुद्दे राहिलेत? चर्चेला बऱ्यापैकी सगळे आले. इन्फ्रास्ट्रक्चरची माझे काही रोडची कामं होती, उपजिल्हा रुग्णालय माझं श्रेणीवर्धन होतं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आमच्या टेंबोच्या 6व्या टप्प्याचं काम होतं, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी ज्या मी सगळ्या मागण्या केल्या त्या पोल्ट्रीज, माझा हा बेल्ट आहे मोठा पोल्ट्रीचा माझ्या शहरामध्ये, तर त्या पोल्ट्री डेव्हलपमेंट होण्यामध्ये काही गोष्टी मला आवश्यक होत्या की तिथं एक कॉमन फॅसिलिटी असल्या पाहिजेत, स्टोरेजसाठी तिथं हे असलं पाहिजे, तेही मान्य करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला. एक लॅब असते, म्हणजे द्राक्षाची रेसिड्यू तपासण्यासाठी एक लॅब असते जी एक्सपोर्ट करताना खूप आवश्यक असते. माझ्या द्राक्ष डाळिंब खूप मोठं सेंटर आहे, त्याचे लॅब तिथं व्हावे म्हणून माझी मागणी होती. त्याच्यानंतर द्राक्ष संशोधन केंद्र व्हावं म्हणून माझी मागणी होती खानापूर तालुक्यामध्ये. आटपाडी तालुक्यामध्ये डाळिंब संशोधन केंद्र व्हावं त्याची मागणी होती, तेही पुढं थोडं सरकले. MRGS मध्ये विसेपागे हे माझ्या मतदारसंघातले, त्यामुळे विसेपाग्यांच्या नावानं तिथं एक स्मारक व्हावं ज्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर असावं असं मी माझ्या MRGS डिपार्टमेंटला मागणी केली. MRGSला आता माझ्याकडे 2 अशा नगरपंचायत आहेत की ज्या पूर्वी ग्रामपंचायत होत्या, त्या आता नगरपंचायत कन्वर्ट झाल्या. मग शासनाच्या नियमाप्रमाणे नगरपंचायत आणि नगर परिषद या क्षेत्रामध्ये MRGSचा किंवा कृषी विभागाचा कुठलाही फायदा देत नाही. फॅक्ट असे की माझ्या त्या तिन्ही नागरिक क्षेत्रामध्ये खूप मोठं क्षेत्र शेती क्षेत्राखाली येतं, तर त्यांना लाभ द्यावा असं झालं. आदरणीय CM साहेबांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलं. माझ्या शहरामध्ये नाट्यगृह व्हावं, नगरपंचायतला खानापूरची नगरपंचायत इमारत व्हावी म्हणून शिंदे साहेबांचा प्रयत्न केला, तोही मला असं वाटतंय की या 2-3 दिवसामध्ये त्याची ऑर्डर मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की फ्रुटफुल सेशन झालंय माझ्या.